जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दिनांक नोव्हेंबर 17 अखेरीस नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 10 तर सदस्य पदासाठी 272 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दाखल झालेल्या अर्जांची आज दिनांक नोव्हेंबर 18 रोजी छाननी नंदुरबार पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगराध्यक्ष व सदस्य पदासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। त्यात नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 20 प्रभागातून 272 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यावर आज दिनांक नोव्हेंबर 18 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नंदुरबार नगरपालिकेच्या जालना निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली। यावेळी नगरपालिका निवडणूक निरीक्षक मिनल कर्णवाल या उपस्थित होत्या। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी राहुल वाघ, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रदीप पवार हे उपस्थित होते। यावेळी छाननी करण्यात आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या अर्जात मोठ्या प्रमाणावर त्रुटी निघाल्या। काही अर्ज बाद करण्यात आले तर काहीवर आक्षेप घेण्यात आला। 242 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 201 स्वीकारले आहेत तर 41 अर्ज बाद करण्यात आले आहे। तर छाननी केलेल्या अर्जांमध्ये एकावर आक्षेप घेण्यात आला, त्यात एकच नाव 2 ठिकाणच्या मतदार यादीत असल्याची हरकत घेण्यात आली व त्यावर स्क्रुटनी करण्यात आली। त्यात काही तथ्य दिसल्यामुळे त्यावर आम्ही आदेश करणार असल्याचे सांगितले। यावेळी छाननी प्रसंगी सर्व पक्षांचे प्रतिनिधी तसेच उमेदवार व वकील उपस्थित होते व सर्व अर्जांची छाननी प्रभागनिहाय करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी अंजली शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार आणि रिटर्निंग ऑफिसर नंदुरबार नगरपालिका।
आज 18 नोव्हेंबर 2025 ला नगर परिषद बिल्डिंग मध्ये आमच्या छाननीची प्रक्रिया ते पार पडली आहे. त्यामध्ये आपल्याकडे एकूण 272 नॉमिनेशन पत्र आले होते. बरेच कॅन्डिडेट्सनी एक पेक्षा जास्त नॉमिनेशन पण भरले होते. छाननीच्या नंतर अध्यक्ष पदांसाठी 10 ऍप्लिकेशन आलेले होते. ते 10चे 10 ऍक्सेप्ट झालेले आहे. अध्यक्ष पदांमध्ये काही रिजेक्शन नाही. कॅन्डिडेटसाठी 242 एकूण कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलं होतं. त्यापैकी 201 ऍक्सेप्ट झालेले आहे आणि 41 रिजेक्ट झालेले आहे. आपली जी प्रक्रिया होती छाननीची ते खूप पीसफुली झालेली होती. मॅक्सिमम आपले जे स्क्रुटिनी किंवा कॅन्डिडेट्सचे जे नॉमिनेशन पत्र होते त्याच्यावर हस्तक्षेप किंवा ऑब्जेक्शन आले नाही. फक्त एक कॅन्डिडेटवर असं ऑब्जेक्शन आलं होतं की त्यांचं नाव 2 वोटर लिस्ट मध्ये होतं. पण हे आमच्या इथे छाननी केल्यानंतर ऑब्जेक्शन जे आहे त्यामध्ये काय ट्रूथ असं दिसलं नाही. तर याच्यावर ॲज आर ओ आम्ही ऑर्डर करणार आहोत.